उन्हाळ्यात रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं ते सुचतच नाही. काही तेलकट मसालेदार खाल्लं तर ॲसिडिटी जळजळ होते. आज आपण कोकणी पारंपरिक पदार्थ बनवतोय. अतिशय सुंदर, कापसाहून हलका, मऊ लुसलुशीत असा पारंपरिक पदार्थ. छान कोळशाच्या धुरामध्ये मुरवलेल्या पिठापासून सुंदर अशा आंबोळ्या करायच्या. 3 वाट्या गच्च भरून जुना तांदूळ घ्यायचा. सारख्याच वाटीने 3/4 वाटी म्हणजे पाऊण वाटी उडीद डाळ घ्यायची आणि वरची उरलेली पाव वाटी हरभरा डाळ घालायची. डाळ आणि तांदूळ दोन्हीही वेगवेगळं घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं. डाळ तांदूळ धुतले, भरपूर पाणी घातलं. डाळीमध्ये पाव चमचा मेथी दाणे घालायचे. आता हे धान्य कमीत कमी 5 ते 6 तास छान भिजवून घ्यायचे. दुपारी भिजवले होते, संध्याकाळी हे छान भिजलेले आहे. डाळ मस्त फुललेली आहे. तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आणि झाडांना घालायचं. डाळीतलं पाणी मात्र मी पीठ वाटण्यासाठी वापरणार आहे, कारण उडीद डाळ, मेथी दाणे यामध्ये फर्मेंटेशन होण्यासाठीचे खूप छान गुणधर्म असतात. त्याने पीठ छान आंबलं जातं. पण उन्हाळा आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही साधं पाणी घालून वाटलं तरीही चालेल. आंबोळी करताना खास महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शिळा भात. संध्याकाळी वाटणार आहोत तर सकाळचा भात वापरायचा. या वाटीने धान्य मोजले तर बरोबर 1 वाटी भात घ्यायचा. आता हे डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. संपूर्ण धान्य वाटून घेऊया. सुरुवातीला आपण डाळ वाटून घेणार आहोत. 2 बॅचेसमध्ये वाटा किंवा कमी असेल तर एकाच बॅचमध्ये वाटा. गरजेनुसार पाणी घाला. आता साधं पाणी घालायचं साधं घाला किंवा डाळ वाटलेलं घाला. गंधासारखं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं. वाटत असताना मध्ये जरा थांबायचं. मिक्सरचं भांडं गरम होऊ द्यायचं नाही. त्यानंतर आता आपण 3 वाट्या तांदूळ होता तर 1 वाटी शिजलेला भात घेतलाय. तांदूळ 2 बॅचेसमध्ये वाटणार आहे म्हणून अर्धा भात, अर्धे तांदूळ आणि गरजेनुसार पाणी घातलं. हे सुद्धा जमेल तसं बारीक वाटायचं. हलकंसं दरदरीत ठेवायचं. तुम्ही आपणहून काही केलं नाही तरीही चालेल, कारण तांदूळ आपण कितीही म्हटला तरी डाळीसारखा वाटला जात नाही, म्हणजे अगदीच तो गंधासारखा बारीक होत नाही. हलकीशी कणी राहते, तसंच आपल्याला ठेवायचं आहे. संपूर्ण तांदूळ, भात आणि डाळ वाटून झाली. आता आपल्याला हे 3 ते 4 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ आणि तांदळाचं मिश्रण छान एकजीव होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पीठ चांगलं फेटलं जाईल, ते हलकं होईल, त्यामध्ये हवा भरली जाईल, पीठ छान फर्मेंट होईल आणि सकाळी मग जेव्हा आंबोळ्या करू त्या कापसाहूनही हलक्या लुसलुशीत होतील. चला, हे पीठ तर मी छान फेटून घेतलेलं आहे. एकसारखं झालं आहे, हलकंसुद्धा झालं आहे. पण इथे ना मी पिठाचं भांडं बदलून घेतलं. मला भीती होती की ते जास्त ओव्हर फर्मेंट होऊन पातेल्याच्या बाहेर येऊ नये. आता महत्त्वाची गोष्ट, या पिठाला धुंगार द्यायचा आहे. म्हणजे छोटीशी वाटी ठेवली, त्यामध्ये कोळसा गरम करून ठेवला, त्यावर तूप घातलं थोडंसं आणि पटकन झाकण ठेवायचं. हा कोळशाचा धूर त्यामध्ये मुरू द्यायचा. झाकण काढायचं नाही, धूर बाहेर येऊ नये म्हणून वरतून वजन ठेवलं. आता हे पीठ असंच्या असं रात्रभर उबदार जागेवर फर्मेंट होऊ द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आंबोळी करू. तर मंडळी, दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ छान असं फर्मेंट झालं आहे. तत्पूर्वी आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी चटणी करू. 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे. चटणीचा रंग हिरवागार हवा आहे म्हणून कोथिंबीर घातली. आलं घालायचं आहे. आवडीनुसार मिरची, थोडेसे जिरे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे डाळवं घालायचं म्हणजे चटणी छान मिळून येते. लिंबाचा रस घालायचा. साखर थोडी घालायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची. मस्त चटणी वाटली, तिला चुरचुरीत फोडणी करूया. तेलामध्ये मोहरी, जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा. खमंग फोडणी चटणीवर घालायची आणि मस्त बहारदार, चवदार अशी ही चटणी तयार झालेली आहे. चटणी तयार झाली. आता आंबोळ्या करून घेऊया. पीठ तुम्ही पाहू शकतात, मस्त असं फर्मेंट झालं आहे. अगदी सुंदर जाळीदार झालं आहे आणि हा कोळशाचा धूर ना यामध्ये इतका सुंदर मुरला जातो. झाकण काढल्यावर खूप छान सुगंध आला. तुमच्याकडे कोळसा नसेल तर तुम्ही नारळाची करवंटी किंवा मग दालचिनीचा छोटासा तुकडा गरम करून त्याचा धूर देऊ शकतात. शक्यतो दालचिनीचा देऊ नका, कोळसाच घ्या. आता पीठ किती सुंदर जाळीदार झालं आहे मी दाखवलं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून पाणी घालायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. याची जाळी जास्त मोडू द्यायची नाही.
छान असं हलक्या हाताने मिक्स करते. आपण इडलीचं पीठ कसं एक्स्ट्रा करून ठेवतो आणि मीठ न घालता त्याला फ्रीजमध्ये ठेवतो, शक्यतो मी आंबोळ्यांचं पीठ तसं एक्स्ट्रा करून ठेवत नाही, कारण यामध्ये आधीच मीठ घालून शिजवलेला भात असतो. म्हणून मी लागेल तितकंच करते आणि फ्रीजमध्ये ठेवून खात नाही, त्याच दिवशी संपवते. पीठ आपलं छान तयार आहे. आता तुम्ही नॉनस्टिक तवा घ्या किंवा बिडाचा तवा घ्या. आता इथे माझ्याकडे हा फिश फ्राय पॅन आहे, बिडाचा आहे मस्त. मी यावर आंबोळ्या करते. छान गरम झाला, त्याला थोडंसं तेल लावायचं. जास्त झालं असेल तर टिश्यू पेपरने पुसून घ्या, म्हणजे एकसारखा रंग येईल आंबोळीला. पीठ घातलं आणि हलकंसं पातळ करायचं. खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप पण पातळ नाही करायचं. आणि वरतून झाकण ठेवून एक अर्धा मिनिटाची वाफ काढायची. मोठाच गॅस ठेवायचा. छान असा रंग येतो आणि आंबोळी उलटून घ्यायची. आहा, सुंदर अशी जाळीदार एकसारख्या सोनेरी रंगाची ही आंबोळी तयार होते. दुसऱ्या बाजूने हलकीशी भाजायची आणि काढून घ्यायची. मस्त अशी लुसलुशीत आंबोळी तयार झाली. आधी मी काही केल्या, अजून काही करून घेऊया. नॉनस्टिक तव्यावर करणार असाल तरीही थोडंसं तेल लावायचं, जास्त लावू नका. जास्त झालं तर आंबोळी व्यवस्थित ओठवली जात नाही आणि खालच्या बाजूने व्यवस्थित रंग येत नाही. तवा छान गरम असावा तर जाळी छान येते बरं का. थोडंसं पीठ घातलं, हलकंसं पसरवलं. गॅस मोठाच आहे. जाळी सुटायला लागली, झाकण ठेवलं. अर्धा मिनिटाची वाफ काढली आणि आंबोळी उलटून घेतली. सुंदर सुरेख रंगाची मस्त आंबोळी तयार झाली आहे. उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी असा पदार्थ खूप मस्त ठरतो. एकतर पोटभरीचा आहे, पौष्टिक आहे, साधारण चमचाभर तेलात होतो. आंबोळ्या तुम्ही तूप लावूनही करू शकतात. पोटाला थंडावा देतो आणि मनाला तृप्ती, कुठलाच त्रास होत नाही आणि या अशाच्या अशा मऊ लुसलुशीत राहतात. सुंदर सुबक पाहताच खाव्याशा वाटणाऱ्या आंबोळी आपल्या तयार झालेल्या आहे. मंडळी, मी काही कोकणी नाही. मैत्रिणीकडे विचारून बऱ्याच वर्षांपासून मी अशा आंबोळ्या करते. म्हणून तुम्हाला ही आंबोळीची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही काही बदल करतात का ते सुद्धा सांगा, म्हणजे मी सुद्धा करेल. अगदी हलक्याशा बोटाने तोडल्या तरी तुटतात, इतक्या हलक्या फुलक्या. कोळसाचा धूर, जो सुगंध चव आहे ती खूप सुंदर मुरली आहे. तुम्ही सुद्धा एकदा जरूर या आंबोळी आणि चटणी ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.